अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। येत्या 10 मेला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेले आहेत अक्षय तृतीया। अक्षय तृतीया हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। अक्षय तृतीया हा सण आपण वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथीला साजरा करत असतो। अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस मानला जातो। यामुळे या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने सांगितलं जातं। या दिवशी आपल्या पितरांची सेवा करायची असते। त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची देखील पूजा या दिवशी केली जाते। तसेच या दिवशी काही उपाय देखील केले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी कुत्र्याला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहे। ही वस्तू खाऊ घातल्याने आपल्या जीवनातील सर्व अडचणी, दोष हे दूर होतात आणि घरातील गरिबी आणि दरिद्री हे देखील नष्ट होते। तसेच 3 पिढ्यांचा पितृदोष हा देखील नष्ट होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांची सेवा करायला जितकं महत्त्व दिलं जातं तितकंच महत्त्व या दिवशी दान करायला दिलं जातं। या दिवशी दान केल्याने जे फळ आपल्याला मिळतं, जे पुण्य आपल्याला मिळतं ते आयुष्यभर आपल्याकडे शाश्वत राहतं। मग त्याचा कधीही अंत होत नाही, ते कधीही संपत नाही। यामुळे या दिवशी दान हे आपल्याला आवर्जून करायचं आहे। मग हे दान तुम्ही कुठल्याही प्राण्यांना, पक्ष्यांना, माणसांना करू शकता। आणि पहा, या दिवशी आपले पितृ जे असतात ना ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला भेटायला येत असतात। त्यामध्ये ते कावळ्याच्या रूपात येतात किंवा कुत्र्याच्या रूपामध्ये देखील ते आपल्याला भेटायला येत असतात। आणि यामुळेच आपल्याला या दिवशी हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे। जर बघा, आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी, दोष हे निर्माण होत असतात। जसे की घरामध्ये सर्वजण कष्ट आणि मेहनत करतात परंतु घरामध्ये पैसा टिकत नाही, पैशाला पैसा लागत नाही। घरामध्ये बघा सतत अडचणी येतात, आर्थिक अडचणी, पैशांच्या अडचणी, यामुळे कर्ज जे आहे तर ते घरावरती वाढत जातं। त्याचबरोबर घरामध्ये मुलं जे असतात तर त्या मुलांची प्रगती होत नाही। लग्नाच्या वयाची मुलं असतात परंतु त्यांचा विवाह जुळत नाही, त्यांच्या कुंडलीमध्ये काही ना काही दोष हे येत असतात। त्याचबरोबर घरामध्ये आजारपण हे वाढत जातं। एक व्यक्ती आजारी पडला की लगेच दुसरा व्यक्ती आजारी पडतो। त्याचबरोबर बघा, घरामध्ये वाद हा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतो। त्यामध्ये मग हा वाद नवरा बायकोची भांडणं असेल किंवा आईची मुलाची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्यांची ही जी भांडणं आहे तर ती वाढत असतात। हा क्लेश जो आहे तर तो आपल्या घरामध्ये वाढत चालतो परंतु कमी होत नाही। आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। बघा, अक्षय तृतीया, अमावस्या, त्याचबरोबर पितृपक्ष हा आपल्या पितरांना समर्पित असतो। म्हणून आपण या दिवशी एक उपाय किंवा एखादी सेवा ही आपल्या पितरांसाठी आवर्जून करायला हवी आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता तुम्ही हा उपाय संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकतात। संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे किंवा बाजरीची भाकरी बनवायची आहेत किंवा गव्हाची चपाती बनवायची आहे। यानंतरनं बघा, या चपाती जी आहे तर या चपातीमध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत। भाकरी तुम्ही बनवली तर त्या भाकरीचं पीठ मळताना त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि याची एक भाकरी तुम्हाला तयार करायची आहे। त्याचबरोबर जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर तुम्ही मोहरीचं तेल लावून ही भाकरी बनवायची आहेत किंवा चपाती। मोहरीचं तेल नसेल तर काहीच हरकत नाही, फक्त काळे तीळ टाकून तुम्हाला ही चपाती बनवायची आहे। यानंतर या चपातीवरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि थोडासा भंडारा, जी हळद असते तर ती आपल्याला घ्यायची आहे। जर तुमच्या घरामध्ये तुम्ही जेजुरीला गेलेले असेल आणि तो भंडारा तुमच्या घरामध्ये असेल तर आवर्जून तो भंडारा तुम्ही घ्यायचा आहे। नसेल तर तुमच्या घरामध्ये जी हळद आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे एका वाटीमध्ये। त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, ती चपाती एका ताटामध्ये घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला सोबतच एका भांड्यामध्ये पाणी देखील घेऊन जायचं आहे।
आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे कुत्रं असेल, काळं कुत्रं तुम्हाला दिसलं तर अतिशय उत्तम. काळं कुत्रं तुम्हाला भेटलं नाही तर इतर कुठल्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ही चपाती खाऊ घालू शकता. गेल्यानंतर काय करायचं, तो भंडारा जो आहे ना तो त्या कुत्र्याच्या कपाळाला लावायचा. यानंतरनं ती भाकरी जी आहे तर ती तुमच्या हाताने त्या कुत्र्याला खाऊ घालायची आहेत. हाताने खाऊ घालणं शक्य नसेल तिथेच तुम्हाला त्या पत्रावळीवरती ठेवून द्यायचे आहेत. त्याचबरोबर तिथे तुम्हाला थोडंसं पाणी देखील ठेवायचं आहे, जेणेकरून कुत्रं ते चपाती खाऊन ते पाणी पिईल, जेणेकरून आपले पितृ हे तृप्त होतील. पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा, आपले पितृ अक्षय तृतीयेच्या दिवशी पृथ्वी तलावरती येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला भेटायला येत असतात. मग ते कावळ्याच्या रूपात येऊ शकतात किंवा कुत्र्याच्या रूपात येऊ शकतात किंवा एखाद्या गरीब व्यक्तीच्या रूपात देखील येऊ शकतात. यामुळे या दिवशी तुम्हाला गरीब व्यक्ती भेटला तर त्या व्यक्तीला आवर्जून थोडंफार दान करा, वस्त्र दान करा, पाणी दान करा किंवा अन्नदान करा. त्याचबरोबर कुत्र्याला तुम्हाला हा पदार्थ खाऊ घालायचा आहे. ज्यांना आता पोळी खाऊ घालणं शक्य नसेल त्यांनी दही भात खाऊ घातला तरीही चालेल. या दिवशी बघा, दही भाताचा नैवेद्य हा कावळ्यांना ठेवला जातो, म्हणजेच आपल्या पितरांना ठेवला जातो. यामुळे तुम्ही या दिवशी थोडासा दही भात देखील कुत्र्याला खाऊ घालू शकतात. चपाती तुम्हाला खाऊ घालणं शक्य झालं तर चपाती खाऊ घाला. चपाती शक्य नसेल तर तुम्ही दही भात देखील खाऊ घालू शकतात. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट ही कुत्र्याला खाऊ घालायची आहे, ते म्हणजे काळे चणे. जे काळे चणे असतात, जे काळे हरभरे, हे सुद्धा आपण जर या दिवशी कुत्र्याला किंवा कावळ्याला खाऊ घातले तर आपल्या घरातल्या सर्व अडचणी या 100% दूर होतात. आपल्या घराला कितीही जुना पितृदोष लागलेला असेल, घरामध्ये कितीही क्लेश असेल, अडचणी असेल तर त्या 100% दूर होतात. म्हणून या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर जे काळे चणे असतात बघा, काळे हरभरे, ते तुम्हाला उकडून घ्यायचे आहेत आणि हे तुम्हाला काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचे आहेत. हा उपायसुद्धा अतिशय प्रभावी मानला जातो. यामुळे तुम्ही या 3 पैकी तुम्हाला जी वस्तू कुत्र्याला खाऊ घालणं शक्य होईल ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहेत या अक्षय तृतीयेच्या दिवशी. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कुत्र्याच्या पाया देखील पडायचं आहे. तुम्ही लांबून दर्शन केलं तरीही चालेल आणि आपल्या पितरांना प्रार्थना करायची आहे की आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा आणि तुमचा आशीर्वाद हा सदैव आमच्यावरती, आपल्या कुटुंबावरती राहू द्या, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि हा एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे. बघा, या दिवशी तुम्ही काहीही नाही केलं तरीही चालेल. एक वेळा तुम्ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा नाही केली तरीही चालेल, परंतु तुम्हाला या दिवशी पितरांची पूजा करायची आहे. जर तुमचे पितृच तुमच्यावरती नाराज असेल, तुम्हाला पितृदोष लागलेला असेल तर तुम्ही कितीही लक्ष्मीची सेवा केली, कितीही देवदेव केले तरीही तुम्हाला त्याचं कुठलंही फळ मिळत नाही. म्हणून सर्वप्रथम आपल्या पितरांची सेवा आणि यानंतर देवांची सेवा ही करायची असते. म्हणून तुम्हाला देखील हा उपाय याच पद्धतीने करायचा आहे. तसेच तुम्हाला या दिवशी कावळ्याला बघा दही भात खाऊ घालायचा आहे. तुमच्या बाल्कनीमध्ये कावळा येत असेल तर ते तुम्ही दही भात खाऊ घालू शकता किंवा तांदळाची खीर देखील तुम्ही कावळ्यांना ठेवू शकता. तसेच गाईला देखील तुम्ही या दिवशी गूळ आणि चपाती जी आहे तर ती तुम्हाला खाऊ घालायची आहेत. कारण गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवदेवता वास करतात आणि या दिवशी आपण जर गाईला गूळ चपाती खाऊ घातली तर ते खूप शुभ मानलं जातं. 33 कोटी देवदेवतांची कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.